हाय हॅलो नमस्कार. ए आणि जे डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे कॅनडा डे. तर आम्ही ठरवलं की जरा बाहेर जाऊयात, बाहेर जाऊन बघूयात की आज कुठे कुठे फायरवर्क्स आहेत, काही ड्रोन शो आहेत. तर आम्ही आता निघालो आहोत ऑरेंज व्हॅलीला. तर आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे ऑरेंज सारखंच दिसणारा हा सनसेट. आणि इथे वाजले आहेत रात्रीचे 9. वाटत नाही ना, कारण की इथे समरमध्ये दिवस खूप मोठा असतो, म्हणून इथे तेवढाच उजेड पण दिसतो. तर या दिवशी संपूर्ण देशात परेड, लाईव्ह म्युझिक, कल्चर प्रोग्राम्स, फॅमिली इव्हेंट्स, बार्बिक्यू, फायरवर्क्स आणि विविध कम्युनिटी सेलिब्रेशन्स आयोजित केले जातात. अनेक जण लाल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि कॅनेडियन फ्लॅग्स अभिमानाने फडकवतात. माझा जन्म भारतात झाला, पण गेल्या काही वर्षात कॅनडाने मला खूप काही शिकवलंय. नवीन संस्कृती, नवीन लोक आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला आहे. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी पण खूप खास आहे बरं का. कॅनडाच्या या झेंड्यावर दिसणारे जे मॅपल लीफ आहे, हे देशाचं राष्ट्रीय प्रतीक आहे. त्यामुळे कॅनडा डेला सगळीकडे मॅपल लीफचे झेंडे, कपडे किंवा सजावट अशी दिसते. तर आम्ही आलो आहोत आता ऑरेंज व्हॅलीला. आता थोडासा अंधार दिसणार तुम्हाला, कारण की आता झाले 9:30 पावणे 10 झालेले आहेत. आता बरेच लोक उत्साहाने आलेले आहेत आणि हा ड्रोन शो जो आहे तो चालू झाला आहे. आणि सगळ्यात पहिलं जे दाखवत आहेत ते आहे हे कॅनडाचा मॅपल लीफ, म्हणजे हा कॅनडाचा फ्लॅग जो ड्रोनमध्ये आता तुम्हाला दिसेलच. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे शो झाले ते पाहून इतकं छान असं वाटलं आम्हाला. मला ना लहानपणापासून अशा सेलिब्रेशनची खूप आवड आहे. भारतात असताना पण 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला मी आवर्जून कार्यक्रमामध्ये भाग घ्यायची. तो उत्साह आजही मी तसाच साजरा करते. आणि आता मी कॅनडामध्ये राहते, मग इथला कॅनडा डे का नाही साजरा करणार. हा देश आता माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. इथे राहून या देशाने मला खूप काही दिलं आहे, खूप काही शिकवलंय, खूप सुंदर अनुभव दिलेत. माझ्यासाठी भारत नेहमीच माझी जन्मभूमी राहील आणि कॅनडा ही माझी कर्मभूमी. त्यामुळे दोन्ही देशांबद्दल माझ्या मनात तितकाच आदर राहील आणि प्रेम सुद्धा. मला दोन्ही देशांचे सण आणि राष्ट्रीय दिवस मनापासून साजरे करायला आवडेल. तर हा होता आमच्या कॅनडा डे सेलिब्रेशनचा व्लॉग. खूप छान आठवणी आणि हा सुंदर अनुभव घेऊन आम्ही घरी निघालो आहोत. पुढच्या व्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, काळजी घ्या.